नमस्कार स्टुडंट्स, मी भूषण गोडके तुमचं प्रयासच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपला जो टॉपिक ऑफ डिस्कशन आहे तो म्हणजे हिस्ट्री ऑप्शनल MPSC राज्यसेवा 2026साठी जे कॅन्डिडेट राज्यसेवेचे प्रिलिम्स पास झालेत त्यांनी कशा पद्धतीने काय करायचं आहे तर प्रिपेअर करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, आणि त्यांना आपल्या टेस्ट सिरीजची मदत कशी होणार आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण आज डिस्कस करणार आहोत. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जरी राज्यसेवेने 2027साठी ऑप्शनल हा काढलेला असला तरी 2026च्या कॅन्डिडेटसाठी तो अजून आहे. आणि ऑप्शनल सब्जेक्ट असा आहे मित्रांनो, तुमचा मेक अँड ब्रेक सिच्युएशन त्या ठिकाणी तो क्रिएट करू शकतो. तुमची जर कमांड ऑप्शनलवर चांगली आहे आणि असेल आणि तुम्ही चांगली उत्तरं लिहू शकाल तर तुम्हाला या ठिकाणी काय तर पोस्ट नक्की किंवा हमखास मिळू शकते. तुम्हाला माहीत असेल की जर स्पर्धा परीक्षा खास करून UPSC आणि राज्यसेवेमध्ये जर आता इथं सिलेक्शन पाहिजे असेल तर जोपर्यंत ऑप्शनल आता कन्सिडरेशन आहे मेन्समध्ये 2026साठी, तर एसे, एथिक्स आणि ऑप्शनल हा महत्त्वाचा चंक ठरतो. आणि ऑप्शनलचे 2 पेपर कॅरी करतात 500 मार्क्स, आणि या 500 मार्क्समध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले तर तुमची पोस्ट या ठिकाणी काय होते तर निश्चित होते. तर लक्षात घ्या मित्रांनो, असं जर तुम्हाला 2026साठी तुम्ही प्रिपेअर करत आहात, तुम्ही प्री क्वालिफाय झाल्यात, मेन्स तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात आणि हिस्ट्री ऑप्शनल संदर्भातली जी टेस्ट सिरीज आहे त्यासाठी तुम्हाला गायडन्स हवं असेल तर आपण या ठिकाणी काय ते टेस्ट सिरीज ही सुरुवात करत आहोत. माझ्यासाठी माझा जो इन्फॉर्मेशन आहे किंवा माहिती ती या ठिकाणी दिलेली आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपला जो इतिहास वैकल्पिक विषयासंबंधीची जी टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज आपली 12 जुलैपासून आपण काय करतोय तर सुरुवात करतोय. ही जी टेस्ट सिरीज असणार आहे तर ही बायलिंग्वल म्हणजे इंग्लिश आणि मराठी तर दोघांमध्ये असणार आहे. याच्यामध्ये किती टेस्ट आपण कव्हर करणार आहोत तर 8 टेस्ट त्याच्यामध्ये असणार आहे. मुद्दामून मित्रांनो, पहिला पेपर जो असेल एन्शियंटचा तो 12 तारखेला ठेवला आहे, म्हणजेच तुम्हाला मुबलक प्रमाणामध्ये वेळ जो असेल तो मिळाला पाहिजे. प्रत्येक जे 4 सेक्शन आहे आपल्या हिस्ट्रीमध्ये, पेपर 1मध्ये एन्शियंट आणि मिडिवल, पेपर 2मध्ये जर बघितलं तर मॉडर्न इंडियन हिस्ट्री, त्यालाच अलाइड आहे पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया, आणि त्याच्यानंतर मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीचा जो पार्ट आहे तो पार्ट. मग आता याच्यामध्ये पहिला पेपर जो तुमचा टेस्ट असणार आहे ते 12/7/2026ला आहे. याच्यामध्ये तुमचा सेक्शनल टेस्ट म्हणजे ही एन्शियंट इंडियाची जी टेस्ट आहे, पूर्ण जो पहिला पेपरमधला सेक्शन ए आहे त्याच्यावर ते प्रश्न त्याच्यावर विचारले जातील, आणि ती जी टेस्ट असणार ती 250 मार्कासाठी असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड टेस्ट असेल ती 26 तारखेला आहे, म्हणजे याच्यामध्ये पण आपण 2 वीकचा गॅप ठेवला आहे, म्हणजे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी काय करू शकतात, मेडिवल इंडियासाठी प्रिपेअर करू शकतात. आणि नंतर सेक्शनल टेस्ट तुमची मेडिवल हिस्ट्रीवर असणार आहे 26 तारखेला, ती आहे 250 मार्कासाठी. त्यानंतर जर तिसरा आपण जर ती टेस्ट असेल तर ती आपल्याला सेक्शनल टेस्ट मॉडर्न इंडियन हिस्ट्री प्लस पोस्ट इंडिपेंडन्सचा जो पार्ट असेल ती आपली 9 ऑगस्टला असणार आहे, त्याच्यामध्ये मार्क असणार आहे 250. चौथी टेस्ट असणार आहे ती मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीवर आहे, ते 23 ऑगस्टपर्यंत आपली काय तर टेस्ट असेल. त्यानंतर 1 वीकचा गॅप जर गेला तर तुमचा पेपर 1वर तुमचं काय असणार आहे तर त्या ठिकाणी टेस्ट असेल. मग पेपर 1मध्ये तुमचा एन्शियंट आणि मिडिवल दोघी त्याच्यामध्ये येणार आहे, म्हणजे 23 तारखेनंतर तुमच्याकडे 1 वीक गॅप येतो. अगोदर तुम्ही एन्शियंट आणि मिडिवल प्रिपेअर केला आहे, 1 वीकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर रिवाईज करायचं आहे आणि सेक्शनल म्हणजे पेपर 1ची काय करायची तर टेस्ट द्यायची. त्याच्यानंतर 1 वीकचा तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा काय तो गॅप येतोय, मग त्याच्यामध्ये तुम्ही पेपर 2 व त्याच्यामध्ये मॉडर्न इंडियन हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया आणि मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री हा जो पार्ट आहे हा पार्ट प्रिपेअर करायचा किंवा रिवाईज करायचा आहे. 6 तारखेला जी असेल तर तुम्हाला पेपर 2ची जी काही टेस्ट आहे ती त्या ठिकाणी द्यायची आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं की 7वी आणि 8वी टेस्ट असणार आहे की तुमची कधी होणार आहे तर 13 जर आपण बघितलं सप्टेंबर तर ती 13 सप्टेंबरला तुमची या ठिकाणी टेस्ट होणार आहे. या 13 सप्टेंबरला पहिल्या जो दिवसाचा म्हणजे पहिला जो 3 तास असेल त्याच्यामध्ये तुमची एन्शियंट प्लस मेडिवल म्हणजे पेपर 1ची होईल, आणि लगेच 2 तासाच्या गॅपनंतर त्यावेळेस पेपर 2चा जो पार्ट असेल त्याच्यावर टेस्ट त्या ठिकाणी घेतली जाईल. म्हणजे आयोगामध्ये कशा पद्धतीने टेस्ट होते एका दिवसामध्ये 2 पेपर, त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला जो असेल तो 13 तारखेला काय तर घेता येईल. त्याच्यामध्ये तुमच्या स्ट्रेंथ, विकनेस आणि स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे हे लक्षात येईल. 13 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ऑप्शनल अगदी व्यवस्थित केला मित्रांनो. त्याच्यानंतर GSसाठी जवळपास तुम्हाला महिनाभर मिळतो. मला माहिती आहे की लँग्वेजचा पेपर 3 ऑक्टोबरला आहे, 4 ऑक्टोबरला SM, पण सोबत जर आणि तुमचा जो GS1चा पेपर असणार आहे तो कधी चालू होतोय तो 17 ऑक्टोबरपासून आहे. तर तेवढ्या टाईम पिरियडमध्ये जर बघितलं तुम्हाला ऑप्शननंतर जवळपास 1 महिना जो असेल तो GSसाठी त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि तुमचा जर हिस्ट्री या ठिकाणी व्यवस्थित झाला असेल तर GS1मध्ये हिस्ट्री वेगळा प्रिपेअर करायची गरज आहे का तर वेगळा प्रिपेअर करायची गरज नाही. मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का ही फक्त टेस्ट सिरीज म्हणून टेस्ट सिरीज आहे का नाही. लक्षात घ्या मित्रांनो की आन्सर रायटिंग तुम्हाला ऑप्शनसाठी कशी करायला पाहिजे, चांगली आन्सर रायटिंग कशी असते, त्याच्यामध्ये चांगले मार्क कसे मिळवायला पाहिजे, याचं जे गायडन्स आहे हे गायडन्स तुम्हाला त्याच्यामध्ये काय तर प्रोव्हाइड करत जाईल. मेंटरशिप असेल तर मेंटरशिप तुम्हाला त्याच्यामध्ये काय तर दिली जाणार आहे. जी टेस्ट तुमची कंडक्ट होणार आहे ती बायलिंग्वल होणार, म्हणजे इंग्लिश मराठी
आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला मॉडेल आन्सर्स पण दिले जातील ते हाय क्वालिटी व्हॅल्यू ॲडिशन आणि ज्या एक्सपेक्टेड थीम्स आहेत आणि ज्या पद्धतीने राज्यसेवेने 2025चा जो ऑप्शनलचा पेपर काढला होता, परीक्षा 2026मध्ये झाली होती, त्याच धर्तीवर जो असणार आहे तर आपण क्वेश्चन्स ह्या त्या ठिकाणी काय तर विचारणार आहोत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुमचं प्रिपरेशन हे योग्य दिशेने झालं पाहिजे. ते टेस्टमध्ये विचारलेल्या थीम्स चांगल्या पद्धतीने केल्या म्हणजे जर क्वेश्चन पेपरमध्ये त्या थीम्स आल्या तर आपल्याकडे ऑलरेडी रेडीमेड जे उत्तर आहे ते असणार आहे आणि व्हॅल्यू ॲडिशन करून तुम्ही ते उत्तर त्या ठिकाणी काय तर लिहू शकतात. मग तुमचं उत्तर हे बाकीच्यांपेक्षा वेगळं कसं असलं पाहिजे, त्यानंतर चांगले मार्क कसे सिक्युअर करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असणार आहे तर आपण याच्यामध्ये काय करणार मित्रांनो, तो प्रोव्हाइड करणार. तुम्हाला 1 to 1 जी मेंटरशिप्स आहे ती पण त्याच्यामध्ये दिली जाईल का, ती दिली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का, याच्यात म्हटलं आपण ह्या 8 टेस्ट काय केल्या आहेत तर प्रोव्हाइड केलेल्या आहेत. या 8 टेस्ट प्रोव्हाइड केलेल्या आहेत. याच्यामध्ये 4 सेक्शनल टेस्ट आहे, 4 फुल लेंथ टेस्ट आहे जे वरती मी सांगितलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ज्या टेस्टची डिझायनिंग ऑब्वियसली UPSCचे प्रश्न जशा पद्धतीने विचारतात आणि राज्यसेवेने 2025च्या मेन्समध्ये झालेली एक्झाम 2026मध्ये होते त्या ट्रेंडमध्ये असेल. तुम्हाला आन्सर रायटिंगचं जे गायडन्स असेल ते हँड होल्डिंग दिलं जाईल. त्याचबरोबर मेंटरशिप असेल ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. तुम्ही ज्या वेळेस टेस्ट लिहिणार आहात तर टेस्ट लिहिण्याच्या 7 दिवसाच्या आतमध्ये असणार आहे तर तुम्हाला काय मिळणार आहे तर कॉपी इव्हॅल्युएट करून मिळेल. 1 to 1 कॉपी मी स्वतः इव्हॅल्युएट करेल. फीडबॅक पाहिजे असेल तुम्हाला 1 to 1 फीडबॅक पण त्याच्यामध्ये दिले जातील. त्याचं जे टेस्टचं डिस्कशन आहे त्या टेस्टचं डिस्कशनमध्ये तुमच्या काही इम्पॉर्टंट थीम्स आहेत त्याच्यामध्ये इनपुट्स दिले जातील. महत्त्वाचा व्हॅल्यू ॲडिशन कशी करायला पाहिजे तो जो काही आस्पेक्ट असेल तो आस्पेक्ट पण तुम्हाला काय केला जाईल मित्रांनो तर प्रोव्हाइड केला जाईल. हे आपल्याला काय करायचं आहे लक्षात करायचं. म्हणजे तुमचं जे प्रिपरेशन आहे ते योग्य डायरेक्शनने झालं पाहिजे आणि ऑप्शनलला ज्या गोष्टीची गरज आहे, ज्या पद्धतीमध्ये उत्तर लिहिले गेले पाहिजे त्याच पद्धतीने लिहिले गेले पाहिजे. हे काय याच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस बायलिंग्वल मॉडेल आन्सर्स आणि जे टाइमली इव्हॅल्युएशन आहे हे त्याच्यामध्ये असणार आहे. तर अधिक माहितीसाठी मित्रांनो की तुम्हाला माहिती जर असेल तर तुम्ही प्रयासचे जे ऑफिशियल नंबर असणार आहे तर त्याच्यामध्ये काय करू शकतात तर कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि तुम्हाला कधीही वाटलं की हिस्ट्री ऑप्शनल संदर्भात तुम्हाला गायडन्स हवं असेल 2026साठी तर तुम्ही येऊन प्रयासच्या ऑफिसला येऊन काय त्या ठिकाणी भेटू शकतात. लगेच आपण भेटूया टेस्टच्या पहिल्या टेस्टमध्ये. तोपर्यंत थांबतो, विराम घेतो. थँक्यू, धन्यवाद.